हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? कसं आहे ना, तर आमची आज मॉम लय सिरियस झालेली आहे. जेवण खाणं पिणं सगळं सोडून दिले. त्यामुळं म्हणलं बघायला जावं. आणि पिवडीची आमच्या शाळा पण आता संपली, सुट्ट्या लागल्यात उन्हाळ्याच्या. तिला गरम फार होत आहे. बेबी आमचं झोपलंय आता. गरम लई झाली बाबा रे. तर आवाज येत आहे का माझा? लाईट लावते थोडासा. पिशवी भरायला लागले मी. पहिले लेकरं व्हायच्या आधी बॅग न्यायची व माहेराला जाताना बॅग चांगली स्टँडर्ड पर्स बिर्स न्यायची. आता लेकरं झाली मग आता पिशव्या, बाजाराच्या पिशव्या भराव्या लागतात आता. बाय चान्स राहिले तर राहिले म्हणून म्हणलं कपडे न्यावा सोबत, असं म्हटलं. तर काय नाही बाकी आणखी काय बोलावं बरं. लय आई आजारी पडली आमची. तर पहिल्या 2 वर्ष झालं आजारी पडली. फार मोठा आजार आहे तिला. चला जाऊ दे, आता जायचं आहे. आता ऊन पण झालेलं आहे. त्यांना म्हणलं ऊन लय झालंय आणि लवकर पटापट या म्हणलं तर ऐकते. तर कुठे त्यांची कामं झाल्याशिवाय येणार नाही ती. आपल्याला बी एकट्याला जायला येत नाही. लेकरं बाळा आहे ती, परत गाडी नाही काय नाही, एस टीनं पण जायचं लय अवघड आहे. त्यामुळे म्हणलं जावं. लाल साडी घालायला लागली मी. माझं फेवरेट कलर आहे लाल आणि लकी कलर आहे हिरवा आणि व्हाईट. तर अनलकी कलर आहे रेड असं म्हणते मी, पण आवडतो तो रेड. ठीक आहे. बाळा झोपलंय आमचं. कलर लावलाय मी, छोटासा कलर आहे आमचं. आम्हाला पहिलं पिवडी चालती ना, तर त्यावेळेस आम्ही कलरनं घेतला होता. त्या सारखं बिघडता येते, पण काय काय वायरी तुटतात सारखं आम्ही त्याला रिपेअर करतो, नीट करतो. तर काय कशी अवस्था झाली, लय म्हातारपणाला लय बेकार अवस्था होती. पाणी नुसतं पाणीच पिती म्हणा. लय काम केलं हो आमच्याने, लय कष्ट केलं, लय मेहनत केली सगळ्या लेकरांसाठी. आम्ही 5 जणी बहीण भावंड आहे. 3 जणी बहिणी आणि 2 भाऊ. एक आहे सगळ्यात मोठा रिकाम टेकडा आहे, 45 वर्षाचा आहे. लग्नाचा पत्ता नाही अजून. बघा की, मी हिरो होणार आहे, मी हिरो होणार आहे, मी हिरो होणार आहे. माणसाने प्रयत्न किती करावं सांगू का? प्रयत्न ठीक आहे ना, 7-8 वर्ष. मी तर म्हणेल 3-4 वर्षच प्रयत्न करा. लय 7-8 वर्ष भरपूर होतात. होतंय का नाही बघावा. नाहीतर प्रत्येक कामात ना मेहनत केल्यावर यश मिळते, हे नक्की बरोबर आहे. आणि त्याने आता मेहनत केली का नाही आम्हाला नाही माहिती, कारण तो मुंबईला होता राहिला. आम्ही तर खेडेगावी होतो. आम्ही किती लहान लहान होतो. त्याच्या वयात आणि माझ्या वयात 12-13 वर्षाचा फरक आहे. मी 4 नंबरची आहे म्हणजे, आणि तो 1 नंबरचा आहे. म्हणजे 13 वर्षाचा फरक आहे. तर मला कसं कळणार ना, 13 वर्ष म्हटलं तरी कितवीला असेल तो? शाळेला 6वी-7वीला असणार त्यावेळेस माझा जन्म झाला असेल. मग तो मुंबईला गेला, मी 2री-3रीला गेले की. 3रीलाच होते मी त्यावेळेस ती मुंबईला गेला. आता पिक्चरमध्ये जायचं आहे म्हणून. मग माणसाने ठीक आहे ना, 4-5 वर्ष प्रयत्न करावा, जीव तोडून प्रयत्न करा. परत मग सक्सेस होत नाही म्हणून बाबा सोडून द्यावं प्रत्येक काम, असं मला वाटतं. तर यूट्यूबचं माझं सांगायचं असं तात्पर्य आहे की पेमेंट मला चालू झालेलं आहे यूट्यूबमध्ये. मी चांगला प्रयत्न केला होता पहिल्या ह्याच्यात, पण मला प्रयत्न केला असता मी भरपूर बरं का. पण मला लेकरामुळं टाईम भेटत नाही. काम करावं लागतं, लेकरं सांभाळावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे 4 पैसे पण मी कमवते, असं बी नाही की बसून असते. साड्या ब्लाऊज काय असेल ते मी शिवते. त्याच्यामुळे जरा यूट्यूबच्या माझं जरा महागच आहे. आता लेकरं बाळं वाढली म्हणल्यावर पोटापाण्याचं पण बघावं लागतं. नुसतंच यूट्यूबवर पण भागत नाही ना, कारण पेमेंट आणखीन आलेलं नाहीच. पण चालू झाले, डॉलर हे बनायला लागलेत आपले. तर सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा आहे मला. कारण माझी लेकरं बाळं आहे ती, त्यांना शिक्षण द्यायचं चांगल्या क्वालिटीचं, राहणीमान, खाणं पिणं. आता आजकाल जनरेशन बदललं आहे. कमीत कमी शिक्षण तरी चांगल्या क्वालिटीचं द्यायला पाहिजे ना. त्याच्यामुळं मग आर्थिक परिस्थिती तेवढी नाही, बिकट आहे आर्थिक परिस्थिती. त्याच्यामुळं तुम्हीही मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
काही जणांचे कमेंट येतात मला, तुमच्या व्हिडिओमध्ये काहीच नसतात, तुम्ही नुसतं धरता मोबाईल आणि व्हिडिओ शूट करता. मग असं बी नाही की दुसऱ्यासारखं रडते, भांडणं करते, असं बी नाही की. चांगले व्हिडिओ असतात माझे बघण्यासारखे. त्यामुळे जे आहे ते पटकन असं शूट करते आणि टाकते. तेवढा टाईम पण नसतो. प्रत्येकाला कसं आवड आहे म्हणून थोडीच करत असतं. प्रत्येकाला आशा असते 4 पैसे कमवण्याची किंवा परिस्थिती तशी भाग पाडते. व्हिडिओमधून काहीतरी बाबा आपल्याला 4 पैसे भेटायला पाहिजेत म्हणून असं असतं. चांगल्या प्रकारे प्रतिसाद काय मिळत नाही यूट्यूबमधून. तसं मी इंस्टाग्रामला आणि फेसबुकला माझे व्हिडिओ काही टाकत नाही, अपलोड करत नाही. त्याच्यामुळं पाठीमागं असं चॅनेल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट टाकायला पाहिजे आहे ना, तेवढा वेळ पण मिळत नाही. तर आमचे मिस्टर आता मध्ये मला 2 लेकरं झाल्यावर आता स्पर्धा परीक्षेचा पेपर दे, अभ्यास कर. तेवढी ग्रास्पिंग पॉवर नाही, कारण माझी लहानपणीच ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त होती. वाचलं की लक्षात बसायचं. आता लेकरांकडे लक्ष देऊ, त्यांच्याकडे लक्ष देऊ का पाहुणेरावांकडे लक्ष देऊ, आईकडे लक्ष देऊ का बहिणीची लेकरं बी असते त्यांच्याकडे बी लक्ष देऊ, कुठं कुठं म्हणून डोकं छोटं लावू मी, सांगा बरं. त्यामुळे अभ्यास काय करणं होत नाही. तरीही मी एखादा फॉर्म भरणार आहे त्यांच्या समाधानासाठी, किती पडते किती नाही मार्क बघू. काही निघलते तलाठी, जे काही निघल ना तलाठी वगैरे फॉर्म, त्याचा फॉर्म मी भरणार आहे आता आणि एक्झामला जाणार आहे. स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म काल भरायला गेले तर भरला नाही, कारण 1-2च जागा असतात. ऑल इंडियामध्ये ते जागा 3,000 जागा आहे, त्याच्यामुळे फार कमी असतात. म्हणून त्यांनी म्हणले भरू नको, तलाठीचा वगैरे असं निघला असला तर फॉर्म भर म्हणले. तसा थोडा अभ्यास आहे माझा जनरल नॉलेजचा. ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे माझी, जबरदस्त आहे. पण अभ्यास न केल्यामुळं मागं राहिली म्हणायचं. यूट्यूबवर भर दिला मी असं. यूट्यूबचं थोडं तिकडलं थोडं कुणीकडं म्हणून डोकं लावा. तर चला लाईक करा. आज जाणार आहे मी माहेरी माझ्या. तिथलं काय व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण आमची बहीण कालच गेलेली, रडत होती. काय अन्न पाणी काहीच ग्रहण करत नाही म्हणजे, सगळं सोडून दिलं आहे म्हणजे. त्याच्यामुळे आई ही माझी डिलिव्हरीला माझ्या येऊ शकली नाही. म्हातारपण लय अवघड असतं हो. सर्वांनी म्हातारपणाच्या टायमात एकमेकाला साथ द्यायला पाहिजे, नाही का नाही. पण ते पोरांना कोणी सांगावं, सांगा. आजकालची पोरं सांभाळत नाहीत म्हणते ती. आणि मी पटकन गेले असते तर मला बी लहान बेबी बघा किती उशिराने झालं आहे. ज्यावेळेस आई चांगली होती त्यावेळेस म्हणजे पटकन झालं नाही. आणि आता आई माझी खूप सिरियस झाली, आई पण मदतीला येऊ शकली नाही, काय नाही. चला, व्हिडिओ माझा चांगला वाटला तर लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा, ठीक आहे.